तनुने ते चहा मस्त बनवला आहे. तर त्याने चहा पण बनवला. तर तनु दक्ष ते प्रोजेक्टचं काम करतात. तनु नंतर चहा बनवला आणि मस्त छान बनवला. आज इथे ऑफिसचं काम चालू आहे. मला आपल्या जागेवरचा आनंद होतो बाबा. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेतच असायला हवं. तर काय चालले मंडळी? छान. मग अशी बघितलं तुम्ही गट्टूने मला तनुने चहा करून दिला. चहा प्यायल्यानंतर ऑफिसचं काम होतं आणि बसलो होतो जरा. आता पण संध्याकाळी समीक्षा आज उशिरा आली. आता जेवलो वगैरे, ऑफिसचं काम वगैरे झालेलं आहे आणि आतापर्यंत निवांत बसलो इथे. नेक्स्ट तिकडे प्रोजेक्ट चाललं आहे. EVSचा प्रोजेक्ट होतो आहे. काय मोहनजोदडो सिव्हिलायझेशन, हडप्पा सिव्हिलायझेशन, हडप्पा संस्कृती. आपल्याला ते आठवते त्यावेळेला जमिनीखाली सापडलं होतं उत्खननात. ती संस्कृती सापडली होती. त्या संस्कृतीमुळे ते जे शहर होतं ना, ते त्यांचं जे हडप्पा मोहनजोदडो जे सिव्हिलायझेशन होतं ना, त्यांच्यामध्ये एकदम अचूक असं शहर बसवलं होतं. त्याच्यामध्ये सगळे अक्षरशः ड्रेनेज सिस्टम सगळं चांगल्या म्हणजे त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट होतं. बाजारपेठा, तुमचं किचन, 2 घरांमधले अंतर, सभागृह सगळं अशी जमिनीखाली सापडलं होतं त्यावेळेला ते. तर आता त्याचा अभ्यास आपल्याला लहानपणापासून आता पण करतात आणि चांगलं वाटतं. आपली मुलं पण तोच अभ्यास करतात जो आपण केला होता. फक्त तो इंग्रजीमध्ये करतो आहे, मी मराठीमध्ये केला होता. तर बाकी काय म्हणताय मंडळी विशेष? आता काय कोण कोण जाते गावी? आता उद्या 13 तारीख आहे. परवा काय आहे? परवा सगळा प्रेमाचा दिवस आहे. प्रेमाचा दिवस. ब्लॅक डे. फॉरवर्ड 40 जवान शहीद झाले. अरे वा वा वा. म्हणजे जवान शहीद झाले खरंच ही गोष्ट. पण कशामध्ये कधी? अरे काय माहिती, मी पण अजून सर्च करेन. मला पण नाही माहिती काय इतिहास आहे. बघेन, सर्च करून मग सांगेन. तर चला मंडळी, बसलो निवांत, बघू. मंडळी मी आता दक्ष जो बोलला ना, 14 फेब्रुवारी इज म्हणजे ब्लॅक डे. 14 सोल्जर्स शहीद झाले होते. म्हणजे 40 आपले जवान आहेत ते शहीद झाले होते. तर मी माहिती घेतली. अर्थातच माणूस विसरतो, मीही विसरलो होतो. तर पुलवामामध्ये जे आपल्या जवानांच्या ट्रकवर जो भ्याड हल्ला केला होता आतंकवाद्यांनी, त्यामध्ये आपले 40 जवान शहीद झाले होते. 14 फेब्रुवारी 2019मध्ये पुलवामा अटॅक जो झाला होता त्याच्यामध्ये. तर नाही, अशा गोष्टी मंडळी लक्षात ठेवायला हव्यात. मी विसरलो त्याबद्दल खरंच सॉरी. अशा गोष्टी, कारण जे जवान आपल्या देशासाठी कर्तव्य बजावत असतात आणि त्यांच्याबाबतचा असं आपण विसर पडून चालत नाही. अर्थातच सगळ्यांना कदाचित आठवण असेल, मी एकटाच विसरलो असेल. पण दक्षच्या निमित्ताने दक्ष आता बोलला. चला, दक्षला पण हा इतिहास माहिती आहे आणि चांगलं वाटतं, त्याला ह्याबद्दल माहिती आहे. तर सॉरी पुन्हा एकदा. आणि चला, आता बसलो होतो, आता झोपायची तयारी. आता झोपूया. या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. खूप छोटा आणि शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता आपला ना दक्ष? दक्षचा प्रोजेक्ट झाला का? कसे प्रोजेक्ट आहेत? मोबाईलमधलं बघून काढायचे प्रोजेक्ट त्यांना. असो, तर चला मंडळी, उद्या भेटू. उद्या सकाळी लोकांना टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. दक्षने ते घर बनवले. आमचा दहीचा बॉक्स होता ना, त्याचं घर बनवले दक्षने. प्रोजेक्ट घर वाटते की नाही? हातात घर धरलं आम्ही, हातात. आणि तर टॅनू घाण किती करते पाणी. चला आता मंडळी, अंतरून टाकतो आम्ही. थंडी पण संपत चालली, आता गरमी वाढत चालली आहे.
पण शांत झाली. ही तूर आमची आता संपला, तुरीचा सीझन संपला आता हिला फार झुकली आहे बघा कशी. त्या तोडाय आता तिला काढून टाकावं लागेल, कारण त्याच्याखाली जी जास्वंद लागली ना त्याला जीव नाही लागला. मग काढून टाकतो आता उद्या किंवा परवा. शेंगा पण आता काय पण भरपूर भरलेली असं. मंडळी, घराच्या पत्र्यानं जर तुम्हाला कलर मारायचा असेल ना तर समीक्षाला बोलवा. इथे बघा घराच्या पत्र्यांना समीक्षा कलर मारते. गट्टूने घर बनवलं, त्याच्या पत्र्यांना कलर जरा अट्रॅक्टिव्ह करायचा प्रयत्न. प्रिंटरच्या बरोबर आम्ही ठेवते बघा. प्रिंटरने बहुतेक आमचं खराबच झालं आहे, त्याला काय समजत नाही. समीक्षा पण कंटाळली आहे आणि ते आपले बोलते घर जर अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे, पोरग्याला मार्क पडले पाहिजे. कसं दिसते मंडळी घर सांगा जरा. हो 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 छान वाटतंय. दक्षिणच बनवले फक्त समीक्षाने त्याला पेंट केलं.